नमस्कार, मी दिव्यानी. तर आज आम्ही चाललोय चिंचणीला. म्हणलं कधी नाही ते थोडंसं का विना मॅचिंग करावं. आम्ही प्रत्येक पौर्णिमेला वगैरे जातो, पण पौर्णिमेला जावं देवाच्या भेटीला असं काही नसतं. देवाला केव्हाही गेलं तरीही चालतंच बरं का. आहोंनी घातला होता सलवार कुर्ता आणि मीही घातली होती त्याच रंगाची मॅचिंगची साडी. म्हटलं सलवार कुर्ता तरी केव्हा घालायचं, असं काहीतरी फंक्शन येतात, पण तेव्हा हे सलवार कुर्ता कपडे अहो केव्हाच घालत नाहीत. म्हणलं चला तर आज घालू. तर आम्ही फायनली पोहोचलो चिंचणीमध्ये. चिंचणीमध्ये खूप काही गर्दी होती आणि तिथेच भेटले आम्हाला आमचे सबस्क्रायबर्स. त्या होत्या ताई अंबरनाथवरून. अंबरनाथवरूनही त्या आमच्या व्हिडिओ इतक्या आवडीने पाहतात. खरंच खूप छान वाटलं. आपण केलेल्या कामाचं काहीतरी पोचपावती मिळाल्यासारखीच वाटली. तर त्यांची भेट घेतली आणि आम्ही निघालो पुढे मंदिरात दर्शनासाठी. प्रत्येक वेळी आमचं दर्शन आतून होतं, पण आज एवढी गर्दी होती दर्शन आतून घेणं काहीही शक्य नव्हतं. आणि आत म्हटलं मोबाईल काढायलाही भेटला नाही. मग काय आम्ही बाहेर येऊन थोडेसे फोटोज काढले आणि निघालो परतीच्या प्रवासासाठी. घरी आल्यावर संध्याकाळी आहोंचं होतं सांगलीमध्ये काहीतरी काम. मग तिकडे जायला निघालो. तिकडे जाताना आहोंचं मन बदललं. आहो म्हटले चाललोच आहे तर थोडंसं डीमार्टलाही जाऊन येऊ. म्हटलं चला जाऊन येऊ. बघायला तर खूप हौस असते बरं का डीमार्टला जायची. ते वेगवेगळ्या वस्तू अगदी खालीच बघायला मिळतात ना, त्यामुळे त्याला खूप असं भारी वाटतं. तोही एन्जॉय करतो. डीमार्टच्याच मागे गाडी पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि निघालो डीमार्टमध्ये जायला. आमचा बब्या डीमार्टमध्ये गेला की इकडे तिकडे खूप पळतो. त्यामुळे अहोनी तर त्याला ताकीदच केली की माझा हात अजिबात सोडायचा नाही म्हणून. बघा आता पप्पांचा हात धरून कसा चाललाय ते. तिकडे गेल्यावर पहिलं आपलं काय काम असतं माहीत आहे का, आपली बॅग लॉक करून घ्यायची. तेही आम्ही केलं. त्यानंतर आतमध्ये गेलो कोल्ड्रिंक्स सेक्शनमध्ये. तिथेही खूप साऱ्या बॉटल्स होत्या. उन्हाळा आहे म्हटल्यावर कोल्ड्रिंक्स तर बनत आहे. आपण डीमार्टला आलोय आणि फक्त आपल्याला कोल्ड्रिंकच घ्यायची आहे, पण आपण फिरून बघितल्याशिवाय जाणार तरी कसे. हीच सवय असते ना बायकांना खूप. त्यामुळे म्हटलं थोडंसं जरासं फिरावं. काय ऑफर लागलेत की नाहीत, कशावर काय डिस्काउंट आहे तेही बघून जावं. मग काय इकडे तिकडे फिरून 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 जेव्हा बास झालं तेव्हा कोल्ड्रिंकची बॉटल उचलली. आज खूप गर्दी होती बरं का, कारण मंगळवार होता, सुट्टीही होती, त्यामुळे खूप सारी गर्दी होती. डीमार्टमध्येही इतकी गर्दी बापरे. आम्ही येतो कायम सकाळी लाईनीत उभारून उभारून तर खूपच पाय दुखत होते. लाईनमध्ये उभारून उभारून बब्याचे तर पायच दुखायला लागले. त्यामुळे अहोंनी त्याला घेतलं असं काकेत आणि ही बॉटल माझी आहे बरं का, असं तो सांगत होता. बघा हे आहे माझं, हे अजिबात तू प्यायचं नाही, असं काही त्याचं चालू होतं. शेवटी बिल काउंटरकडे जाऊन बिल केलं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.